देवळा येथे प्रलंबित वनपट्टा प्रकरणी सीपीएमच्या वतीने 3 दिवसीय ठिय्या आंदोलन। बातमी देवळा येथून। अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्याच्या विविध मागण्यांसाठी व तालुक्यातील प्रलंबित वनपट्टा धारकांच्या मागणीसाठी देवळा पाचकंदील समोर रस्त्यावर सोमवारी सीपीएमच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनात पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। दिनांक 21 पर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉम्रेड भाऊसाहेब आहेर यांनी दिली। यात वनधारकांना शासनाकडून मंजूर झालेल्या योजनांचा लाभ अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मिळत नाही याची त्वरित चौकशी होऊन कार्यवाही व्हावी। राशन दुकानामध्ये निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा, कृषी योजनेचे वनपट्टे धारकांना निधी मंजूर होऊनही कोणता लाभ मिळत नाही त्याची त्वरित चौकशी व्हावी। अपात्र वनजागांची संख्या कमी असून त्या जागांची चौकशी होऊन वन अधिकार कायदा व अंमलबजावणी त्वरित व्हावी। शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा झाला पाहिजे। स्मार्ट मीटर जास्त बिल येत असल्यामुळे पूर्वीचेच मीटर बसवण्यात यावे। वनपट्टे धारकांना त्वरित तोडपत्र विद्युत कनेक्शन देण्यात यावे व यादी मागण्यांचा समावेश आहे। परिमंडळ अधिकारी देविदास चौधरी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महसूल कर्मचारी आदींनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा केली। आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आंदोलनस्थळी पुरती धावपळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम, पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। आंदोलनस्थळी निवासी नायब तहसीलदार बबन आहिरराव, मंडळ अधिकारी वनक्षेत्रपाल संतोष जाधव व त्यांचे सहकारी यांनी भेट देऊन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। तरीही सायंकाळपर्यंत आंदोलन आपल्या मागणीवर ठाम ठेवत आंदोलन कायम चालू ठेवले। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा। आदिवासी सभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे। या ठिकाणी हे जे आंदोलन आहे हे आंदोलन कशाच्या स्वरूपात उभं केलं हे आंदोलन केलेले आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य किसान सभा मार्क्सवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। त्याच्यात जे आमच्या काही राज्याच्या मागण्या आहेत, काही जिल्ह्याच्या आहेत आणि काही तालुक्याच्या मागण्या आहेत। परंतु तालुक्याच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही 2 वेळा 3 वेळा मोर्चे काढले, पाचकंदील बंद केला, एकही मोर्चा आमची पास झाली नाही। त्या आमच्या मागण्या अशा आहेत की आदिवासी लोक फॉरेस्ट प्लॉटमध्ये राहतात, त्यांना शासनाने 10 वर्षापूर्वी जमीन दिली आहे। जमीन देऊनही आज त्यांना काही एक फायदा नाही। त्यांना तो शेतकरी फार्मर ID नंबर मिळत नाही। दुसरी गोष्ट त्यांना बियाणे मिळत नाही। आणि दर साल शासन सांगतं की वनपट्टे धारकांसाठी आम्ही 1 कोटी रुपये मंजूर केले, 1.5 कोटी रुपये मंजूर केले, एकही रुपया त्यांना वापरला जात नाही। जेवढ्या तालुक्यात कृषी विभागाने 1 इंच सुद्धा लेवलिंग केली नाही। स्वतः आदिवासींनी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने मोलमजुरी करून मुलं सालावरून जाऊन आणि तिथं त्यांनी विहिरी खोदलेल्या आहेत। आज विहिरी खोदल्यामुळे तिथे इलेक्ट्रिकचा मोठा प्रॉब्लेम आहे। म्हणजे जवळजवळ म्हणजे 90% फॉरेस्ट प्लॉटमध्ये इलेक्ट्रिक लाईट नाही तिथं। दुसरी गोष्ट लाईट नसल्यामुळे ते लोक तिथे रात्रीचे राहतात, रात्रीचे बिबटे वगैरे त्रास देतात। तरी एवढा त्रास करून सगळ्या गोष्टी करून सुद्धा कुठलाही काही त्याचा विचार होत नाही। त्याच्यानंतर आता आम्ही मागण्या घेऊन आलेलो आहे। जे देवळा तालुक्याचे रेशन विभाग आहे, रेशन विभागाचे जे गावगाव दुकानं आहेत त्या दुकानामध्ये निकृष्ट प्रकारचा माल जातो, तो मालची तपासणी होत नाही। या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे जाधव साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे सहकारी आहेत। यांनी या आंदोलनाबद्दल काय भूमिका घेतलेली आहे, काय त्यांना प्रश्न सोडून देण्याचा प्रयत्न आहे त्यांचा? आज देवळा भारतीय किसान सभा यांनी त्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन आणि रास्ता रोको केलेला आहे। तालुकास्तरीय आमचे आंदोलन केंद्र आहे। तेवढं आम्ही त्यांना शनिवारची सुरुवातीमध्ये होतं। आमच्या आंदोलनात तुम्हाला आहे ते नियमाप्रमाणे असेल त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलं होत्या आणि आजही त्यांना देत आहोत की जेवढं आमच्या हातचं आहे तेवढं आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत। आणि जे आमच्या हातात आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडनं सकारात्मक भूमिका या ठिकाणी मिळालेली आहे।